नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनल मध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर. आपल्या सर्वांना आता नीट UG 2025 ची परीक्षा झाली. CET सेल मार्फत महाराष्ट्र राज्यामधील ऍडमिशन प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्या प्रक्रियेच्या संदर्भामध्ये काही तुमच्या समोर प्रश्न आहेत. त्याच्यामधला महत्त्वाचा टॉपिक जो आहे तो यामध्ये रजिस्ट्रेशन कुणी करावं. तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा नीटची दिलेली आहे, मग त्याला 720 पैकी अगदी 0 किंवा मायनस जरी मार्क्स असतील तरी सुद्धा यामध्ये तुम्हाला ऑप्शन एंट्री करता येऊ शकणार आहे. याच्यामध्ये एंट्री करता येऊ शकणार आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचं आहे, सर्व MBBS, BDS, BAMS, BUMS, BHMS, फिजिओथेरपी, ऑडिओथेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशनल थेरपी, BPNO या सर्व अलाइड कोर्सेस साठी ज्या विद्यार्थ्यांना रजिस्ट्रेशन करायचंय, म्हणजे चॉईस फिलिंग, तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे, मॅनेजमेंट कोटा म्हणजे त्याला इन्स्टिट्यूशन कोटा म्हणतो किंवा स्टेट कोटा, या सर्वांच्या एकत्रित रजिस्ट्रेशन करण्याची संधी आपल्याला 30 जुलै 2025 पर्यंत दिलेली आहे. सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांनी रजिस्ट्रेशन करायचं आहे. म्हणजे MBBS साठी वेगळी अशी नाही, महाराष्ट्रासाठी सर्वांसाठी एकत्र आहे, हे लक्षात घ्यावा. MCCच्या ऑल इंडिया कोट्यासाठी फक्त MBBS BDS साठी ची चॉईस फिलिंग सध्या चालू आहे. रजिस्ट्रेशन बरोबर चॉईस फिलिंग चालू आहे, परंतु आपलं फक्त रजिस्ट्रेशन चालू आहे. आपली चॉईस फिलिंग MBBS BDS ची 1 ऑगस्टच्या नंतर सुरू होणार आहे. सध्या 30 तारखेच्या संध्याकाळपर्यंत आपल्या सर्वांना एक महत्त्वाचा टॉपिक सांगत आहे की तुम्हाला सर्वांना रजिस्ट्रेशन करायचं आहे. एकंदरीत काही गोष्टी अशा आहेत की यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट स्कॅन करावं लागणार आहे. ऍप्लिकेशन करत असताना, डॉक्युमेंट स्कॅन करत असताना कलर्ड स्कॅन कॉपीज असं म्हटलंय, म्हणजे झेरॉक्स वरती करायचं नाही. त्याचबरोबर झेरॉक्स स्कॅन करायचं नाही. ज्या बरोबर गॅप सर्टिफिकेटचं काही आवश्यकता नाही. बऱ्याच वेळा गॅप सर्टिफिकेट किंवा इन्कम सर्टिफिकेटची काही आवश्यकता नाही. सर्वात महत्वाचं रजिस्ट्रेशनसाठी 10वी 12वीचं मार्कशीट, शाळा सोडल्याचा दाखला सुद्धा आता लागत नाही. नीटचं स्कोर कार्ड, ऍडमिट कार्ड हे महत्वाचे टॉपिक आहे. त्याचबरोबर तुमचं जे काही 10वी 12वीचं मार्कशीट आणि 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी आणि डोमिसाईल सेपरेट असेल किंवा सिंगल असेल तर तुमचे कास्टचे तिन्ही सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट आणि कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमी लेअर किंवा EWS स्टेट लेवलचं असणारं हे आपल्याला अपलोड करावं लागणार आहे. त्याचे नंबर अपलोड करायला लागणार. ज्या दिवशी तुमचं हे सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्याचं नाव पण अपलोड करावं लागणार आहे. त्यामुळे रजिस्ट्रेशन करताना मेडिकल सर्टिफिकेट पण, म्हणजे ज्याला मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट आपण म्हणतो, हे पण आपल्याला अपलोड करावं लागतंय. त्यामुळे सर्वांना बाकीचे सर्व डॉक्युमेंट्स आहेत. गॅप सर्टिफिकेटची सध्या आवश्यकता नाहीये. शाळा सोडल्याच्या दाखल्याची पण सध्या आवश्यकता नाही. उत्पन्नाच्या दाखल्याची सुद्धा आपल्याला आवश्यकता नाही. CET सेलच्या वेबसाईटवरती आपल्याला अपलोड करावी लागत नाही. बऱ्याच वेळा CET सेलचं जे रजिस्ट्रेशन आहे ते सर्वांसाठी एकत्रित आहे. त्यामुळं सर्वजण जाऊन त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन आपल्याला करायचं आहे. खूप साऱ्या गोष्टीमध्ये आणखी काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत की हे जे प्रमाणपत्र आहेत तुमचे, म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, EWS, यासाठी कास्ट सर्टिफिकेट साठीचा कास्ट सर्टिफिकेट बिअरिंग नंबर जो आहे, आपण त्याच्यावरती नंबर कसा शोधायचा. बऱ्याच वेळा आपल्याला त्या ठिकाणी नंबर मागितलेला आहे, काही 2 नंबर वेगवेगळे दिलेले आहेत. त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेटच्या आता कास्ट व्हॅलिडिटी तुमच्याकडे असेल तर त्याच्यावरती दिलेला आहे कास्ट सर्टिफिकेट बिअरिंग नंबर. हा जो असतो तो तुमचा कास्ट सर्टिफिकेट नंबर असतो. तुमचा कास्ट सर्टिफिकेटसाठी नंबर शोधायचा कसा बघा, की कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेटवरती कास्ट बिअरिंग नंबर म्हणून लिहिलेला आहे, मध्येच लिहिलं आहे, ती बघा. ते तुम्ही कास्ट सर्टिफिकेट म्हणून त्या ठिकाणी लिहायचं आहे. आता कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे त्याला VC नंबर म्हणतो, व्हॅलिडिटी सर्टिफिकेट नंबर. जो क्रमांक VC नंबरच्या पुढे दिलेला आहे तो कास्ट व्हॅलिडिटी नंबर आहे. नॉन क्रिमी लेअर नंबर, नॉन क्रिमी नंबर साठी आउटवर्ड नंबर आहे, तो आउटवर्ड नंबर तुम्ही त्या ठिकाणी टाकायचा. त्यानंतर
EWS सर्टिफिकेटसाठी सर्टिफिकेट नंबर जो समोर लिहिलेला आहे तो क्रमांक तुम्ही सर्टिफिकेट क्रमांक म्हणून टाकायचा. हे बघा, अनेक्झर ए म्हणून जे आहे ते आपलं स्टेटचं सर्टिफिकेट आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा कास्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्रातलं EWS सर्टिफिकेट मिळत नाही, सेंट्रलचं EWS सर्टिफिकेट मिळतंय आणि त्याच्यावरती अनेक्झर आय असतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळे खूप सारे विद्यार्थी आता फोन करत असताना आम्हाला सांगतात की मराठा कास्टचा विद्यार्थी सुद्धा मला EWS स्वतःला सांगवतो किंवा ओपन सांगतो. तर अशा विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये SCBCचं सर्टिफिकेट काढायचं आहे, हे पण लक्षात घ्या. सर्व महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्र राज्यामधील MBBS पासून फिजिओथेरपी पर्यंत असणाऱ्या ऍडमिशन प्रोसेससाठीचे रजिस्ट्रेशन सुरू आहे. तुम्ही सर्वजण जाऊन त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करून घ्या आणि चॉईस फिलिंग किंवा पुढील सर्व काउन्सिलिंगच्या मार्गाच्या प्रत्येक टप्प्यावरती मी सांगेन. याच निमित्तानं एक सर्वात महत्त्वाचा टॉपिक सांगतो की ज्या विद्यार्थ्यांनी आपल्या करिअर मेकिंग गायडन्सच्या कडे रजिस्टर केलेलं आहे किंवा आपल्याकडे जे काही एनरोल आहे किंवा पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये आहे, अशा विद्यार्थ्यांनी रेग्युलर आपला ग्रुप चेक करा. त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्ट डिटेल्स दिलेली आहे, त्यानुसार तुम्ही काम करायला लागा. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा टॉपिक असा आहे की ह्या 7 ते 8 दिवसांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना वेबसाईटचा प्रॉब्लेम असतो, वेळेचा प्रॉब्लेम असतो आणि माझ्याकडे ऑफिसला येण्याचा प्रॉब्लेम असतो. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी आपल्याकडे एनरोल केलेला असेल अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या नेट कॅफेवरती जाऊन रजिस्ट्रेशन केलं तरी चालू शकतं. कारण संपूर्ण महाराष्ट्र राज्यामधील MBBS पासून फिजिओथेरपी पर्यंत अगदी मायनस मार्क्स असतील तरी सुद्धा आपल्याला रजिस्ट्रेशन करण्यासाठी संधी उपलब्ध आहे. त्यामुळे या ठिकाणी रजिस्ट्रेशनला खूप गर्दी पडते, याच वेळी थोडी गर्दी पडते. त्यामुळे 30 तारखेपर्यंत सर्वांनी सहकार्य करायचं आहे. नेट कॅफेवरती जाऊन mahacet.org.in या वेबसाईटवरती जाऊन तुमचं 10वीचं मार्कशीट, 12वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, तुमचं स्कोअर कार्ड, तुमचे कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर, SC ST साठी कास्ट आणि कास्ट व्हॅलिडिटी, EWS सर्टिफिकेट, त्याचबरोबर नॅशनॅलिटी कम डोमिसाईल सर्टिफिकेट, फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट, एवढ्या प्रकारचे सर्टिफिकेट फक्त लागतात. हे सर्व घेऊन तुम्ही जा आणि तुमचं रजिस्ट्रेशन पूर्ण करून घ्या. फॉर्म भरणे म्हणजे काउन्सिलिंग नाही, काउन्सिलिंग प्रोसेस म्हणजे समुपदेशन प्रक्रिया असं त्याचा अर्थ होतो. फॉर्म भरण्यासाठी सर्व टेक्निकली विद्यार्थ्यांना सकाळी आमच्याकडे 7 वाजल्यापासून संध्याकाळी 12 वाजेपर्यंत जरी फॉर्म भरायची सिस्टम चालू ठेवली तरी सुद्धा खूप गर्दी पडते. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्वरूपामध्ये स्वतः भरून घ्या आणि काही प्रॉब्लेम आला तर आमच्या टीमला फोन करा, आम्ही 100% तुम्हाला सहकार्य करू. ऑप्शन एंट्रीला किंवा सगळ्या गोष्टींना आम्ही पुढे मदत करू. रजिस्ट्रेशनच्या या 5 दिवसामध्ये सर्वांनी सहकार्य अपेक्षित आहे. एवढंच या निमित्ताने आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.